गुड आफ्टरनून एव्हरीवन. गुड आफ्टरनून. नमस्कार मंडळी. मंडळी नाही, नमस्कार. हा मंडळी, सॉरी. बघा हे असं चेंज झालाय ना, सर्वांना नमस्कार म्हणायचो तर आता नमस्कार मंडळी म्हणतो. हा, तर आता आम्ही चाललोय मिसळ खायला. ऍक्च्युली दुपार झाली मिसळ खाता खाता. दुपार म्हणजे आताच खात असतात मिसळ 11-12 वाजेला. नाही ऍक्च्युली नाशिकला सकाळी हे करता. खाता. हा मी चप्पल विसरली, थांब. हे घेऊन ये. येस, मी माझी चप्पल विसरली होती. जसं की प्रत्येक ब्लॉगमध्ये आम्ही काही ना काही विसरतच असतो, तशी मी चप्पल विसरली होती. आता उदू शूज घालते आणि मग आता आम्ही मिसळ खायला जाणार. जी कालची राहिलेली शॉपिंग होती ती आज करणार आहे. आता जाऊया शॉपिंगला पण आणि त्याच्यानंतर पुढचं लाईनअप बघू काय काय नाही. कारण बाई पहिलेच सांगून द्यायचं आणि ते कॅन्सल होत राहतं आमचं, असतं नसतं कधी, त्याच्यामुळे. काय वाटतं? चलो आता मिसळ खायला. ऍक्च्युली आम्हाला मिसळ 3 दिवसापासून खायची. आम्ही काल पण मिसळ खायला जाणार होतो, जो फेल झाला. कालचे तर भरपूर प्लॅन फेलच झाले. काहीच नाही, फक्त शूटच झालं. 50% कामच झालं. 50% पण नाही झालं, फक्त शूट झालं. बाकी काहीच नाही, शॉपिंग नाही झाली, काहीच नाही झालं. आज उरलेले काम करून टाकू. काल पण आम्हाला जायचं होतं, परवा पण आम्हाला जायचं होतं. खूप दिवसापासून मिसळ खायला जायचंच आहे. आज टाइम आहे तर निघालो. मग मित्रांनो, आता आम्हाला थोडंसं पुढे आल्यावर लक्षात आलं की आम्ही दोघं मॅच पण झालेलो आहे. वाईट यस. जाणून बुजून नव्हतं केलं, पण होऊन गेलो. चलो आता बघूया. काय तोंड वाकडं करतोय का पण. तर मित्रांनो, हो थांबा, आम्ही पोचलोय. पण मला असं आश्चर्य वाटतं की पहिले आम्हाला सगळं असं खूप खडतडीच्या रोडनी खूप असं मध्ये मध्ये यावं लागतं आणि मग आम्हाला मेन स्पॉट मिळतो. आत्ता पण आम्ही खूप साऱ्या गावातल्या ह्याच्यानी असं आत आलो आणि मग आता आम्ही मिसळलं. पण आम्ही स्पॉटच असे शोधून काढतो ना की जिथे बस यायला, म्हणजे आम्हाला आता यायलाच 1 तास गेलाय. यायलाच एक तास गेलाय, कारण नाशिकची ट्रॅफिक, नाशिकचे काम. ट्रॅफिकचं काही नाही, काम असे जोरात चालू आहे की रोड म्हणजे रोडच आहे. एक चंद्र काहीच नाही, पूर्ण खडतडे, पूर्ण खोदून ठेवलेत रोड. आता खूप भूक लागली. चला, वेळ आलाय 1 वर्षावरती आणि यांनी सुरू केलेत आत्ताशी काम. गुड जॉब. चांगले. ज्याला गाडी चालवावं लागते ना त्याची होते चिडचिड. कारण मी पण गाडी चालवते ना जेव्हा पण, माझी इच्छाच होत नाही. जेव्हापासून ही कामं सुरू झालेली आहेत ना, मी गाडीच चालवत नाही. उदूलाच कुठे पण जायचं असेल ना, समजा उदू नसेल ना तर मी ओला करून जाईल, पण मी गाडी नाही चालवत जात. आम्ही आलोय विठ्ठला मिसळला. तुम्ही बघू शकता इथला ॲम्बियन्स वगैरे तर कडक आहे, मस्त झाडाचं वगैरे हे. बघू आता आत जाऊन कशी मिसळ काय. पण आम्हाला उन्हात तानातच यायला आवडतं अशा ठिकाणी, म्हणजे जिथले पानं पडून गेलेले असतील, सावली नसेल, फुल सगळीकडे खडतर झाले नसेल, अशा ठिकाणी आम्ही येतो. येस. मागच्या वेळेला पण तेव्हा गेलो ते गावरांचं खायला. आता इथे आलो मिसळ खायला. तो चलो बघूया काय काय. हो, काल 3 तासाचा पाऊस, अजूनही एक थेंब पडलेला नाहीये. एकही थेंब नाही. एक सुद्धा थेंब पडलेलं नाही. तर ही आहे मिसळ. ॲम्बियन्स कडक आहे, मस्त एकदम छान आहे. अँबियन्स छान आहे. जोरात. किती छान आहे बाव. तेच ना. थोडं उन्हात आणत इतकं बरं वाटेल. इथे भरपूर सारं हे जागा आहे, प्लस मस्त ॲम्बियन्स कडक आहे, भारी. इथे प्लस विठ्ठलाची मूर्ती पण आहे, प्लस मृदुंग, विणा, टाळ या सर्व गोष्टी व्यवस्थित ठेवलेल्या आहेत. इथे त्यांचं कॅफे टाईप आहे, गोळा वगैरे चहा वगैरे काही घ्यायचं असेल तर ते घेऊ शकतात. प्लस इथे या साईडला सिटिंग एरिया आहे आणि प्लस इकडे आता
येऊ चक्कर मारून. या साईडला VR चं पण गेमिंग सेक्शन आहे. या साईडला भारी भारी खूप छान केलेलं आहे. त्यानंतरून लहान मुलांसाठी वगैरे तर भरपूरशा गोष्टी आहेत. TV, बाईक, राईड वगैरे सगळे. भरपूरशा गोष्टीत भरपूरशा. कोणाला पिकनिकसाठी वगैरे यायचं असेल, निवांत यायचं असेल तर मस्त आहे खरंच. शपथ भारी. आता मिसळ टेस्ट कडून मिसळ सांगतो, पण ॲम्बियन्स वरती आहे. तुम्ही कुठूनही पण या, कुठून पण या, ambience आणि खरंच लहान worth मुलं it आहे. वगैरे असतील तुमचे तर त्यांना तर त्यांची तर मज्जाच आहे. प्रॉपर एक गार्डन, प्ले गार्डन आहे त्यांना. हो. इकडे बाहेर पण सगळ्या प्लेच्या गोष्टी पण आहेत. त्या तुम्हाला दाखवतो पुढच्या याच्यामध्ये. खूप ते जास्त गार्डन आहे खेळायला. मस्त असं इकडे मसाज पार्लर वगैरे असं बरंच आहे. बम्पिंग कार्स आणि पर्यटन केंद्र असल्यामुळे बऱ्यापैकी त्यांनी डेव्हलप केलेलं आहे जसं पाहिजे तसं. तर चला मिसळ खाऊया जरा आणि त्यानंतरून भेटूच. मस्त विठ्ठलाची मूर्ती आहे, तुकारामांची पण मूर्ती आहे. खूप फ्रेश, छान वाटतंय. Yes. मेथीचा पापड आहे. इथला पापड पण ग्रीन कलरचा आहे. छान आहे पण युनिक लागतं. उडीद प्लस मेथी ना. हा उडदाचा आहे. पालक ही की मेथी समजत नाही पण तसंच लागतंय. ग्रीन व्हेजिटेबलचं पण. तर मित्रांनो मिसळ आलेली आमची, बघू शकता. मिसळ दाखवत होती मी, अशी दाखवत होती आणि मग तुला दाखवत होती. थांब. तर मिसळ आलेली आहे. मिसळमध्ये मटकी भरभरून आहे. त्यानंतरून पाव दिलेले छान मस्त शेकून. मस्त हे काय म्हणतात रस्सा पण आहे, करी पण आहे. म्हणजे मेन म्हणजे नाशिकच्या मेन म्हणजे फरसाण नाही आहे. फरसाण नाही. आणि मेन म्हणजे नाशिकच्या मिसळमध्ये खूप सारी भरभरून उसळ असते, मटकी मटकी असते आणि तेच महत्त्वाचं असतं. लोकांसारखं हां पोहे टाकायचे करायचे मिसळ नाही. हां नाशिकच्या उसळमध्ये, फरसाण पण नसतं. नाशिकच्या मिसळमध्ये उसळच असते, बटाटा पण नसतो, काहीच नसतं आणि फरसाण अजिबात नसतं. शेव आणि उसळ बस. तरी टाकतो मस्त. तू एक बाईट घे, मी सांगते. तू सांग कसं आहे. तर पहिला बाईट घेऊया आपण. कशी आहे मिसळ आता आहे. नाशिकची मिसळ वरती ते नक्की या आणि ट्राय करा. मग मिसळ खाऊन झालेली आता घरी जायची वेळ आली. तर घरी नाही ऑफिसला जाऊन शॉपिंग शॉपिंगला जायचं आहे. शॉपिंगला जातो, ऑफिसला जातो. असं आहे. मला शॉपिंगला घेऊन जायची वेळ आली की सगळं विसरायचं असतं. होतं बाय मिस्टेक. एवढं काय ते. कसं काय बाय मिस्टेक. खूपच ऊन आहे, मला काहीच दिसत नाही. डायरेक्ट असं बघा. ठीक आहे चलो भेटू शॉपिंगला. पण मिसळ खाऊन आहे ना, झोपायला. मिसळ खायची आणि झोपायचं असतं. कारण मिसळ खाऊन इतकी डेंजर रिच्युअल पण आहेत, रिच्युअल आहे पण खूप झोप येते. आणि नाशिककरांचा रिच्युअल आहे मिसळ खायची, त्याच्यावर लस्सी किंवा ताक प्यायचं आणि झोपून घ्यायचं. एन्जॉय. म्हणून संडेला शक्यतो नाशिकमध्ये मिसळ आणि हे सगळ्या गोष्टी संडेला सॅटर्डेला करतात, तेव्हा सुट्ट्या असतात. पण आज आम्ही मंडेला करतोय कारण आम्हाला आज सुट्टी नाही आहे. लगेच रागाने बघितलं माझ्याकडे. सुट्टी नाही आहे, पण बापरे गाडी खूप जास्त गरम झालेली आहे. नशीब उलटी लावून ठेवली होती म्हणून तरी वाचली. तर ऋषी आली आता शॉपिंगला. तिला घ्यायच्या अशा टाईपमध्ये पॅन्ट. बघू आता ते उन्हाळ्यात जीन्स वगैरे नाही होत काही, अजिबात नाही. छोट्या पडता आहेत त्या पॅन्ट्स. आणि प्रत्येकच पॅन्ट मला छोट्या पडतात. बघ चेक कर.
जाऊया वरच्या सेक्शनला आता. तर ऋषीला घ्यायचे टॉप्स, त्यासाठी आम्ही चाललोय वरती. लेट्स गो. चलो कम ऑन. चला मग घेऊन टाकू. तर आम्ही निघालो आहेत आता. शॉपिंग झाली ऑलमोस्ट कम्प्लीट. घ्यायचं अजून मला, पण मला वाटलं झाली असेल. नाही. हा मी ह्याला गेलेली ट्रायला, हा बिचारा कंटाळून थकून जातो बाहेर. हम लिफ्टने जाऊ. उतरू ना इथून. पाऊल पण उतरायचं नसतं पोराला. हे होता ते. चल मला बघू द्या अजून कपडे. तर अशा प्रकारे शॉपिंग करून आम्ही निघालेलो आहोत. आता कुठे जायचं आहे ऋषी? आता मॉलला जायचं आहे, कारण मला एक व्हाईट पॅन्ट आणि एक ब्लॅक पॅन्ट पाहिजे होती. पण मला व्हाईट पण नाही भेटली, ब्लॅक पण नाही भेटली, मला बेज कलरची पॅन्ट भेटली. येस. तर मग आता मला ते घेण्यासाठी जायचं. मार्क्स अँड स्पेन्सरला मॉलला जायचं. चलो. तर आता आम्ही इथे मार्क्स अँड स्पेन्सरला आलो आहे, सिटी सेंटर मॉलला. आणि इतक्या उन्हाळ्याचं पाणी बॉटलच भेटत नव्हती. आता पाणी बॉटल भेटली. इकडे चला. तर बघू बघू. किधर भी घुस जाते हो, ये काय सामने आहे. तर आम्ही बिना खरेदी करताच निघालो आहेत परत. फिटिंग काय व्यवस्थित बसली नाही ऋषीला. मला पाहिजे तशा, जर मला उन्हाळ्यात घालायच्या कॉटनच्या पॅन्ट्स हव्या, तर पाहिजे तशा मिळतच नाही. आणि नाही मिळालं तर आम्ही निघालो. तसं तिथे मार्क्स अँड स्पेन्सरला आत्ता बाय वन गेट वन चालू आहे ऑफर लिननच्या गोष्टींवरती. तरी नाही आवडलं मला ड्रेस बघून पण. ठीक आहे चालेल. तर अशा प्रकारे फेल झालेली आहे शॉपिंग. म्हणजे मला माझ्या आवडीच्या पॅन्ट्सच नाही भेटल्या. एक तर मला ना मार्क्स अँड स्पेन्सरच्याच पॅन्ट बसतात, कारण हाईटमुळे हाईटला मला कमी पॅन्ट्स बसतात बाकीच्या. आणि तरी आम्ही 1-2 ठिकाणी अजून बघितल्या, पण मनासारख्या कुठे पॅन्ट्सच नाही भेटल्या. काही ठिकाणी तर नव्हत्याच. असे विचित्र रिॲक्शन का बरं होतं मध्येच? हो नाही नसतो. थकला तो. बघू दे तुझा थकलेला चेहरा. थोडं मोठ्याने बोल ना, काहीच ऐकायला नाही आलं. तिथे बाजूला आवाज बघ ना किती चालू आहे. फुल ब्लोअर चालू करून दिले तू. गरम झाली. गरम झाले. झोप आली. मला पण. उठा जागे. मिसळ खाऊन शॉपिंग पहिल्यांदा केली असेल. काय रे उदू? खूप झोप आली आता. ऑफिसला जायचं होतं ना पण आपल्याला. तुला पण जायचं होतं पिंपळगाव. परवा जाईल. असं असतं आमचं प्लॅन्स सकाळीच वेगळे असतात. दुपारपर्यंत वेगळे होता, रात्रीपर्यंत पूर्णच वेगळे होऊन जातात. आणि मग आम्ही झोपून घेतो, परत सकाळी सुटतो, परत प्लॅन्स बनवतो, परत बदलत. अशा प्रकारे ऋषी चावत घेऊन आली. चावत म्हणजे काय? असं चावणं नाही. मनी काय सांगत घेऊन आली. झोप येत होती मला, मग मी काय झोप कशी घालवणार? मग ह्यांच्याशी बोलणारच ना काहीतरी. ते बोलणं नव्हतं, बोलत. चावणं होतं. मानसिक छळ करते माझा. काय मानसिक छळ नाही, मी भरपूर बोलत त्याच्याशी घेऊन आली त्याला. त्याला पण झोप नाही येणार, मला पण झोप नाही येणार. दोघं असं आनंदाने आलो घरापर्यंत. घरचे नाही, घरात नाही का कोणी दरवाजा खोलत नाही. कोई है? खोलो. कोई है? तर अशा प्रकारे उठून आम्ही परत निघालोय ऑफिसला. ऑफिसला जाऊन मीटिंग बाकी. इतकी आली होती बापरे. थोडं 20-25 मिनिटं झोपून आता मीटिंगला निघालोय. कालची मीटिंग कॅन्सल झाली, ती मीटिंग पण आज होते. येस. कालची जे कामं कॅन्सल झाले होते ते आज कम्प्लीट सगळे करून आज घेतो. कम्प्लीट करतोय. तिकडे जाता आम्हाला भूक लागली. भूक लागली. काहीतरी नवीन दिसलंय तर आम्ही ते ट्राय करायला थांबलेलो. आता बघूया कसं. भारी. हां. येस
पाणीपुरी खाऊन निघालेलो आहे ऑफिसला. तोपर्यंत फोन आला. तर ॲक्च्युली आम्हाला रस्त्याने मी येता मला रील दिसली की ज्या रस्त्याने आम्ही चाललोय तिकडे बॉम्बलोनी पण मिळते. मग आम्ही ते बघायला गेलो होतो, म्हणजे ते खायला गेलो होतो. आम्हाला ती ट्राय करायची होती कारण नाशिकमध्ये बॉम्बलोनी नाही मिळत. तर त्या 2 मुली त्यांनी स्टार्टअप चालू केलं आहे, अशाच त्या टेबल लावून करतात. तर तिथे जायचं होतं. मग तिथे गेल्यावर कळलं की ते अजून आल्याच नाहीये. मग आम्ही प्लॅन कॅन्सल केला आणि पाणीपुरी खाल्ली. आता निघालो. आमच्यासोबत नेहमीच असं होतं, आम्ही काहीतरी खायला जातो, आम्हाला ती गोष्ट मिळत नाही. काहीतरी वेगळंच खाऊन येतो. आम्ही करायला पण काहीतरी जातो, काहीतरी वेगळंच खाऊन येतो. चलो आता भेटूया ऑफिसला. फायनली खरं ऑफिसलाच चाललोय आता. झालं का डॅमेज? बसला डॅमेज? इथे नाशिकच्या हवेमुळे म्हणजे खूप वादळी वारा सुटलेला आहे. आज पाऊस तर नाही पडत आहे. काल परवापासून ते मेसेजेस टाकतायत 3 तासांनी पडेल, 3 तासांनी पडेल. अजून पडतच नाहीये पाऊस. पण वादळी वारा खूप सुटला होता, त्याच्यामुळे गाडीला आता डॅमेज झालेला आहे. आता बघते, थांबा जाऊन. हां, नशीब जास्त काय डॅमेज नाही झालं. थोडंफार स्क्रॅच पडले बस, थोडेफार पडले बस, जास्त काय नाही झाले. मला वाटलं आता किती जोरात पडलं असेल ना ते. तर आता निघालोय घरी. येस, आता परत सगळं बघितलं गाडीला, नशिबाने काय झालेलं नव्हतं. आता कम्प्लीट झालंय. आता जाता जाता रस्त्यात तुला एका क्लायंटला पेन ड्राईव्ह द्यायचा आहे ना, आणि मग आम्ही घरी जाणार. आता फुल डे थकलेलो आहे खूप. आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. तोपर्यंत सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक पण करा आणि इन्स्टाला फॉलो पण करा. बाय बाय. बाय, गुड नाईट. आणि मी एक गोष्ट विसरली होती, म्हणजे ब्लॉगमध्ये आज मी ठरवलं होतं की आजच्या ब्लॉगमध्ये आपण हे कुठेतरी टाकू, पण दिवस इतका एक ठिकाणी फास्ट गेला, जमलंच नाही ते असं बसून थोडं बोलायला. तर तुम्हाला काय बघायला आवडेल अजून दुसरं काही? हा, म्हणजे आमचं म्हणणं आहे की तुम्हाला काय काय बघायला आवडेल, काही सजेशन द्या. तुम्हाला काय काय बघायला आवडेल? कुकिंग व्हिडिओ जसे आम्ही बनवतोय, डेली ब्लॉग्स बनवतोय, काहीतरी एक्साइटिंग चॅलेंज बघायला आवडतील का? अजून तुम्हाला प्रँक्स बघायला आवडतील का? अजून तुम्हाला काय बघायला आवडेल? की इन्फॉर्मेटिव्ह काही व्हिडिओ पाहिजे, की नाशिकमध्ये हे कव्हर करा, असं काही जे पण तुमच्या सजेशन असतील ते आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. सो सजेशन नक्की द्या आणि कमेंट करा की तुम्हाला काय बघायला आवडेल.